बऱ्याच लर्निंग स्टुडंटला एक गोष्ट समजत नाही. गाडीत आल्यावर बसल्यावर डायरेक्ट चावी फिरवतात आणि अशी गाडी डायरेक्ट झटका देऊन चालू होते, बरोबर. त्यामुळे मला काय म्हणायचंय, जेव्हा तुम्ही कारमध्ये याल त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट चावी फिरवू नका. हे बघा, ही चावी बाहेर आहे, आता मी चावी आतमध्ये लावली. त्याच्यानंतर हे पहा, एकदा ऑन केला, काही इफेक्ट झाला का? डॅशबोर्डमध्ये काही साईन वगैरे आले का? नाही. पुन्हा एकदा ऑन केला 2 वेळा, तेव्हा डॅशबोर्डमध्ये साईन आले. लक्षात ठेवा, ह्याच्यानंतर जर तुम्ही चावी फिरवली तर तुमची गाडी चालू होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे हे बघा, एक, त्याच्यानंतर दाबून ऑफ, मग आली की बाहेर. ओके. त्यामुळे पुन्हा रिपीट करतो, डायरेक्ट आलात, तुम्ही कम्फर्टेबल नसता, सीट ऍडजस्ट नसतं, सीट बेल्ट नसतं, गरम होतं म्हणून तुम्ही काच खाली करण्यासाठी काही लर्नर काय करतात, डायरेक्ट येतात. ओके. आणि डायरेक्ट गाडी गिअरमध्ये असते किंवा हँडब्रेक काढतात काही जण, अशी गाडी झटका देऊन पुढे जाते. असा प्रकार तुम्हाला करायचा नाहीये, लक्षात ठेवा. डॅशबोर्डमध्ये पाहायचे, साईन आले की साईन नंतर जर तुम्ही चावी फिरवली तर गाडी चालू होणार आहे. बेसिक आहे पण महत्वाची टिप्स आहे.